नमस्कार विद्यार्थी पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण चर्चा करणार आहोत की MSCET अंतर्गत BSc नर्सिंगचे जे फॉर्म सुटलेले आहेत तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की जसं की कोणत्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा, याच्यामध्ये करिअर काय आहे, त्याला लागणारे काही डॉक्युमेंट आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत। तसं काही आपण जो व्हिडिओ बनवला होता की आधार कार्ड आणि अपार आयडीच्या संदर्भात, त्याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पालकांचे फोन आणि मेसेज आलेले आहेत। काही विद्यार्थ्यांना त्याबद्दल काही इश्यूज आहेत, त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। तर चला सर्वप्रथम आपण चर्चा करूया की CET सेल अंतर्गत BSc नर्सिंगचे जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते कोणत्या विद्यार्थ्यांनी आणि कशासाठी करावे आणि त्याच्याबद्दल करिअर काय आहे आणि काय डॉक्युमेंट आहेत। तर 28 जानेवारी 2025 रोजी CETने एक नोटीस काढलेली आहे, ज्यामध्ये आहे की BSc नर्सिंगमध्ये रजिस्ट्रेशनची त्यांनी नोटीस काढलेली आहे। जसं की आपण पाहिलं की मागच्या 15 दिवसापूर्वी CETने मेडिकल अलाइड कोर्सचे जे काही कोर्सेस आहेत त्याचं रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे, जे की CET सेलच्या अंतर्गत येतात। जसं की PCB ग्रुपचं, म्हणजे ज्यामध्ये आपण फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि फार्माडी बद्दल रजिस्ट्रेशन करू शकतो। दुसरं म्हणजे PCM म्हणजे जे टेक्निकल ग्रुपमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगला आपण ऍडमिशन घेऊ शकतो, असे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत। त्याची लास्ट डेट आहे 20 तारीख। जसं त्याचप्रमाणे BSc नर्सिंगची जी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन जे आहे ते 28 जानेवारीला त्याची त्यांनी नोटीस काढलेली। 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत याचे रजिस्ट्रेशन राहणार आहेत। तर ह्याच्यामध्ये कोणते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात, तर ज्या विद्यार्थ्यांना नीटची तयारी करताना PCB ग्रुपमध्ये ज्यांना नर्सिंगमध्ये जायचं आहे असे विद्यार्थी ह्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात। तर याच्यामध्ये तुम्हाला लागणारे कागदपत्र कोणते असतील, तर लागणारे कागदपत्र म्हणजे सर्वप्रथम तुमचं लागतं 10वीची सनद म्हणजे प्रमाणपत्र। तर त्यामध्ये तुमचं 10वीची सनद लागते। दुसरं म्हणजे 12वीचं मार्कशीट लागतो। ज्या विद्यार्थ्यांचं 12वी ह्या वर्षी रनिंग आहेत, मीन्स जे आर दी परस्युइंग 12th बोर्ड इन 2025, तर अशा विद्यार्थ्यांना त्याची गरज नाहीये। त्याच्यानंतर तुमचं लागतं तर काय, कास्ट सर्टिफिकेट। जे स्टुडंट बिलॉंग करतात कॅटेगरीला, मग ती कुठलीही कॅटेगरी असू द्यात, SCBC असू देत, SC ST असू देत, VJNT असू देत किंवा OBC असू देत किंवा EWS मध्ये काही विद्यार्थी बिलॉंग करतात, अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे। त्यानंतर तुमचं त्याचप्रमाणे बरोबरी पॅरलरी तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं नॉन क्रिमिलियर काढलेलं असो, जे विद्यार्थ्यांचं निघतंय ते, आणि व्हॅलिडिटी असणं कंपल्सरी आहे। पण हे आता ऍडमिशनच्या म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर असणं कंपल्सरी नाहीये, पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करते वेळेस तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। ते कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर हे रजिस्ट्रेशन करताना अपलोड करायची गरज आहे का, तर बिलकुल नाहीये। तर याच्यासाठी काय आहे, तर तुम्हाला त्या कास्ट सर्टिफिकेटवरचा जो काही एक नंबर असतो, एनरोलमेंट नंबर वगैरे असतो, तो लागतो किंवा कास्ट सर्टिफिकेट नंबर लागतो। त्यामुळे तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर महत्वाचं कागदपत्र म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड, जे की तुमचं ओळखपत्र म्हणून आपण तिथं अपलोड करतो। त्याचबरोबर विद्यार्थ्याचा एक पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर, हे 6 डॉक्युमेंट असणं तुमचं खूप गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर याच्यात करिअरची संधी काय, तर याच्यात करिअरची संधी आहे की BSc नर्सिंगच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना करिअरमध्ये करायचं असेल तर एक गव्हर्नमेंट कॉलेजला एक खूप सीट्स असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सीट्स असतात, जिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो। त्याचबरोबर पॅरलली तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल्सला पण तुम्हाला सीट्स मिळू शकतात, जॉब मिळू शकतो। तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगमध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण करायचं आहे, प्रायव्हेटमध्ये करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे। जर तुम्ही आता जर रजिस्ट्रेशन नाही केलं आणि भविष्यात तुम्हाला 28 फेब्रुवारीच्या नंतर जर तुमच्या असा मनात विचार आला तर आपल्याला BSc नर्सिंगचं पण करायचं असेल, तर त्यावेळेस कदाचित हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध नसेल की आपण ते रजिस्ट्रेशन करावं। पण भविष्य काळात जर CETने परत रजिस्ट्रेशन काढलं तर होऊ शकतं। पण ज्या विद्यार्थ्यांना आताच विचार केलेला आहे की आपल्याला नर्सिंगचं रजिस्ट्रेशन करायचे, तर त्यांनी हे करणं खूप कंपल्सरी आहे। तारीख याची आहे 28 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यान तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। आता आपण दुसऱ्या विषयावर जसं बोलल्याप्रमाणे, मला जो आपण व्हिडिओ बनवला होता अपार आयडी आणि आधार अपडेटच्या बद्दल NTA ची नोटीस आल्याच्या नंतर, त्या व्हिडिओवरती मला बरेचसे फोन आणि मेसेजेस आलेले पर्सनल
त्यामध्ये प्रामुख्याने जो प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांना जो भेडसावला किंवा जो जाणवला तो असा आहे की सर आमचं आधाराने अपडेट करायला गेल्याच्या नंतर असं लक्षात आलं की आधार अपडेट होत नाहीये. आमचं 10वीच्या सनदप्रमाणे जसं सनद 10वीच्या सनदमध्ये सरनेम, मिडल नेम आणि फादर नेम जसं असतं, फर्स्ट नेम फादर नेम, तर असं अपडेट होत नाहीये. आधारवरती फर्स्ट नेम, फादर नेम आणि लास्ट नेम म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव असं आमच्या आधारवरती आहे आणि सनदवरती आडनाव, विद्यार्थ्याचं नाव आणि वडिलाचं नाव आहे. तर असं अपडेट व्हायला खूप इश्यू येत आहे. तर विद्यार्थ्यांनी पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्या. हे अपडेट होत नसेल तर तितकं घाबरण्याचं कारण नाही. तुमचा कुठल्याही प्रकारचा फॉर्म त्याबद्दल रिजेक्ट होणार नाही. पण प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला काळजीने लक्षात घेणं आहे, जी तुमची 10वीच्या सनदवरची विद्यार्थ्याची तुमची आणि आडनावाची जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग तुमची आधारवरती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे आधारचे आणि दुसरी गोष्ट लक्षात घेणं आहे, 10वीच्या सनदप्रमाणे तुमची बर्थ डेट म्हणजे जन्मतारीख जी आहे ती तुम्ही आधारवरती असणं खूप गरजेचं आहे. आणि काही सनदवरती तुम्हाला जर असं वाटत असेल की आधी मंथ आहे, नंतर बर्थ डेट आहे, नंतर इयर आहे, अशी सिक्वेन्स असेल तरी काही घाबरण्याचं कारण नाही. कारण जन्मतारीख एकच असते, ती एकच फॉर्मॅटमध्ये असते. डझंट मॅटर की मंथ डे आणि इयर्स किंवा डे मंथ इयर असं, तर काही घाबरण्याचं कारण नाही. जर तुमचं अपडेट होत नसेल तर ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने तुम्ही तुमच्या चेक करणे आहे. 10वीच्या सनदप्रमाणे तुमच्या नावाची स्पेलिंग आधारवर असणं गरजेचं आहे. 10वीच्या सनदप्रमाणे तुमची जन्मतारीख असणं गरजेचं आहे. ह्या दोन गोष्टी तुम्ही प्रामुख्याने पाहिल्या तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. तुमचं रजिस्ट्रेशन नक्की होणार, कुठल्याही प्रकारे तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही. काही सर्कमस्टन्सेसमध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, जे कशा पद्धतीत जर तुम्ही फॉर्म भरताना काही एखादी माहिती चुकीची सांगितली आणि ती जर एनटीएच्या निदर्शनास आली तर आपला तो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. कदाचित त्यावेळेस तुम्हाला एनटीए एक संधी पण देतं फॉर्म अपडेट करण्याची, एडिट करण्याची, त्यावेळेस ती तुम्ही दुरुस्त करू शकता. पण फॉर्म भरताना जर विद्यार्थ्यांनी पालकांनी व्यवस्थित लक्ष देऊन भरला तर ही वेळ येणार नाही. तसं ह्या दोन गोष्टी, तर अजून दोन गोष्टी तुम्ही आधारच्या अपडेटच्या वेळेस लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मी मागील काही वर्षात पाहिले की आधार कार्ड पाहिले तर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड हे आपले त्यांच्या स्कूलिंग टाइममध्ये काढलेले आहेत. तर स्कूलिंग टाइमिंगचे त्यांचे जे फोटो आहेत आधारवरचे हे अपडेट करणं खूप गरजेचं आहे. कारण की स्कूलिंग टायमिंगचा तुमचा फोटो आणि आत्ताचा फोटो याच्यात खूप डिफरन्स दिसतो. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आधार कार्डवरचा तुमचा फोटो चेंज करणं आहे आणि बायोमेट्रिक म्हणजे तुमच्या हाताचे ठसे वगैरे करणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पॅनिक न होता ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणे. आधारप्रमाणे आणि सनदप्रमाणे आपल्या आधारवरती नावाची स्पेलिंग असावी. सिक्वेन्स कुठलाही असेल तरी घाबरायचं कारण नाहीये. आणि जन्मतारीख तुमची असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाहीये. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही प्रामुख्याने बघा. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्ही नीट 2025च्या नीट यूजीच्या एक्झामबद्दल तुम्हाला नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही यूट्यूब चॅनलद्वारे आणि व्हॉट्सअप चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचू. आमच्या दोन प्रकारच्या काउन्सिलिंग आहेत. एक पेड काउन्सिलिंग दोन प्रकारचे आहेत. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. ऑनलाईन काउन्सिलिंग आपण बाहेर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ठेवतो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन होईपर्यंत आपण त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो. नीटचा फॉर्म भरणं, कागदपत्रे कुठले लागतात, नीटच्या तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला कॉलेज कुठलं लागेल, त्या कॉलेजचं बजेट किती असेल, तुम्हाला डीडी किती काढायचा, त्याची शिष्यवृत्ती किती आहे, हे पूर्ण मार्गदर्शन आम्ही त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करतो. ऑफलाईनसाठी तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. इथं आमची पूर्ण टीम आपल्यासाठी काम करणार आहे. व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला आमचे नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला तुम्ही मेसेज करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. आणि यूट्यूबला तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळात आपण असेच नवनवीन व्हिडिओ बनवू, त्यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार.